साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज. संघटना महाराष्ट्र शाखा सोलापूर माजी अध्यक्ष. सर्वप्रथम सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण श्रेणी 1 चे 120 मंजूर पदं आहेत. श्रेणी 2 चे 83 पदं मंजूर आहेत. एकूण या जिल्ह्यामध्ये 203 पशुधन विकास अधिकारी अ, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन विकास अधिकारी गट ब आणि पशुधन पर्यवेक्षक हा सर्व संवर्ग यामध्ये समाविष्ट केला जातो. या जिल्ह्याची जी पशुधनाची संख्या आहे ती गाई वर्ग 7,11,307 असून म्हैस वर्ग 4,46,109 आहे. मेंढी 1,45,225 आहे आणि शेळी 7,03,992 आहे. अशा पद्धतीने या जिल्ह्यातलं पशुधनाचा जो नित्य आरोग्याची सेवा या मंजूर पदापैकी रिक्त पदं खूप आहेत. त्या रिक्त पदामध्ये सहपवीची फक्त भरलेली पदं 2च आहेत. 30 पदं भरणे आवश्यक आहे. तसेच एकूण श्रेणी 1 चे 120 पदं आहेत. त्यापैकी 118 भरलेले आहेत. त्या ठिकाणी पदं रिक्त आहेत आणि अशा पद्धतीने जिल्ह्यामध्ये पशुधन विकास अधिकारी गट ब जो न्यायप्रविष्ट नागपूर खंडपीठाकडे प्रश्न आहे त्याच्या देखील पदोन्नतीचा मार्ग माननीय आयुक्त साहेबांनी नुकतंच एक पत्र काढलेलं आहे की तालुका पशुधन विकास अधिकारीमध्ये राज्यातील 357 तालुकास्तरीय पशुधन विकास अधिकाऱ्याला जनता म्हणतात म्हणून त्यांना तालुका विकास अधिकारी हा दर्जा द्यावा. हे घटनेविरुद्ध असून माननीय याविरुद्ध न्यायप्रविष्ट गोष्ट असताना देखील आयुक्तांनी यावर एकतर्फी निर्णय घेतलेला आहे आणि अत्यंत चुकीचा आहे. कुठल्याही प्रकारच्या संघटनेची चर्चा न करता हा एकतर्फी निर्णय घेतल्यामुळं राज्याचे अध्यक्ष डॉक्टर सुनीलजी काटकर यांनी ताबडतोब माननीय मंत्री महोदय आणि माननीय आयुक्तांना एक अल्टिमेटम 10 जूनचा दिलेला आहे आणि या 10 जूनच्या अल्टिमेटममध्ये सरकारने आमची चर्चा नाही केली तर सर्वप्रथम शेतकऱ्यांचं नुकसान न होता सर प्रशासनाने कशा पद्धतीने लढा देण्याचा हे जे धोरण आहे ते धोरण लवकरच निश्चित केलं जाईल. तसेच या संदर्भात मी आपल्याला सांगू इच्छितो की या राज्यामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये विशेषतः रिक्त पदांची संख्या भरपूर असताना देखील जर कंपॅरिझन केलं पशुधन विकास अधिकारी गट अ आणि पशुधन विकास अधिकारी गट ब आणि सहाय्यक पशुधन विकास पशुधन पर्यवेक्षक यांची कामकाजाची जर तुलनात्मक तक्त्यांनी चर्चा केली आणि सविस्तर जर वृत्तांत काढला इतिवृत्त तर श्रेणी 2च्या दवाखान्याचे कामकाज केलं जाते ते जास्त प्रमाणात आहे. सेवा शुल्कची कंपॅरिझन केलं तरी सेवा शुल्क जास्त प्रमाणात दिला जातो. ह्या श्रेणी 1 चे जे राजपत्रित पशुवैद्यक अधिकारी आहे यांची संघटना या राज्यामध्ये तीव्र प्रमाणे एकत्र असून यांनी जो मनात कायदा येईल त्याप्रमाणे हे मंत्री महोदयांना आणि मान्य आयुक्तांना धरून हे महायुतीचे कारस्थान चाललेलं आहे. या कारस्थानांना आयुक्तांनी बळी पडल्यासारखं असं आम्हाला यावरून निदर्शनास येत आहे. तरी याचा तीव्र धिक्कार करून आम्ही येणारं आंदोलन या राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सविस्तरपणे धडाडीपणे कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान न होता हे आंदोलन करण्याची आमची भूमिका राहील असं या ठिकाणी मी व्यक्त करतो.